तेजस्वी तव किरणांनी. जय नासी फडके, जय शेक्सपियर, जय रवींद्रनाथ टागोर, जय राजा भाऊ, जय ज्ञानेश्वर, जय साने गुरुजी, जय गणपती राया. अहो साहेब, प्रेम करायच्या वयात भक्ती काय करत बसलात? मूर्ख माणसा, ही भक्ती नाही, ही प्रतिभा साधना आहे. नासी फडकेंनी सांगितलेली मन स्वच्छ हवं. तू भांडी स्वच्छ कर आणि वेळ मिळाल तर जरा वाच. कुठल्या घरात राहतोय मी सुकन्या? पण घरात उदबत्त्या लावून कसली प्रतिभा आणि कसली साधना मिळवणार आहेस? सू, तो माझा साधना कट आहे सू. आधी साधनेची कटकट थांबव. साधना थांबली तरी कटकट थांबायची नाही सू. ते तुझं तूच पहा. मी चालले. ह्या धुराने डोकं उठलंय माझं. सू, या जोरात केली कसं ते फारवून जावंस वाटतं ग. ब्रेकफास्टला येतोस ना? तोच करतोय. आलो हा. मार्ग क्रमांक 999, वडीलधाऱ्यांचे अडथळे. मार्ग क्रमांक 1000. कठीण आहे. तुला 1000 वेळा सांगितलं पुस्तकात डोकं घालू नको म्हणून. आई, बडबड करून माझ्या मार्गात अडथळे आणू नका प्लीज. बरं का चंदोबा, असं पुस्तकात डायरेक्ट मस्तकात काहीच शिरत नसतं. अहो, सिद्धी मागेच प्रसिद्धी असते. काय आधी काहीतरी कर्तबगारी करून दाखवा. तोच मार्ग शोधतोय मी. म्हणजे पुढचा मार्ग कसा अगदी सोपा होऊन जातो बघा. हो का? बर बर बर. हे बघा, आता तो मार्ग सोडा आणि ऑफिसचा रस्ता धरा. आधीच उशीर झालाय. 4 घास खाऊन घ्या. आटपारो कर. प्रसिद्धीचा लागला ध्यास, कसे खाऊ 4 घास, हा माझा मार्ग एकला. सुकन्याचा चाळीस चुकला. मध्ये समीक्षक बोलला.
काय लेखक आज अगदी थपा टाकताय. आजकाल हातातल्या लेखणीनं सुद्धा थकायला होतं वाटतं. काय गबाळे महाशय, आज जरा जास्तच लिहिलं वाटतं. गबाळे सरकार, तुम्ही लिहिता खरं, पण पेपरात कधी नाव नाही, सणासुदीला कधी फोटो पण नाही. काय येईल, या शिमग्याला फोटो येईल, मोठा दिला अगदी. हो, कसंही करून जरा जमवा की राव. जमवा. अहो यांचं आधीच जमलंय. सुकन्या आणि हे म्हणजे गबाळे साहेब, तुम्हाला कावळे साहेब बोलावते. कावळे साहेब बोलत आहेत, जायलाच पाहिजे. इथं पिंडाला शिवायचं नाही. आलो हा. गुड मॉर्निंग सर. मिस्टर गबाळे, येस सर. तुमच्याकडे किती केसेस पेंडिंग आहेत? 1001 सर. काय? 1000? अहो तुम्ही ऑफिसात काम करायला येता की? डिसमिस वर डिसमिस. चक्क 1000 केसेस पेंडिंग आहेत म्हणे. नाही 1000 मार्ग आहेत, केसेस फक्त 10च आहेत. कसले 1000 मार्ग? प्रसिद्धी मिळवण्याचे. बघा ना, तुम्हाला पण मिळेल. व्हॉट नॉनसेन्स. तुमचं डोकं बिका फिरलंय की काय? नावाप्रमाणेच गबाळे आहात. येस सर. नो सर. गो थँक्यू सर. म्हणजे बाहेर जा, मला माहिती आहे. वर्क करा वर्क. येस सर, बाहेर जाऊन करतो. सर सर सर, तुमचं राहिलं. आय एम सर. वर्क करा वर्क. वर्क करा वर्क. अरे हे काय सोशल वर्क आहे? अरे साहेब खूप ओरडले वाटतं. ओरडणारच. कावळा ना तो, कावकाव करत होता. अरे पण म्हणून काय चक्क डिसमिस करे म्हणाले. अरे तो काय डिसमिस करतो? अरे कावळ्याच्या शापानं गाय थोडीच मरणार. मग फोन कसा मरणार? आपला वाजणार. फोन वाजला. हॅलो, कोण बोलताय? कोण? सुकन्या. काय म्हणते? या फोन मध्ये हॅलो, काय म्हणते? बागेत? नको त्याचं काय आहे, तो कावळा कुठल्या तरी झाडावर बसलेला असेल आणि मला डिस्मिस करेल. आले वाटतं कावळे. आला. तू काळजी करू नको, मी सगळ्या फायली बागेत पाठवतो. बागेत म्हणायचो. फोन करीत बसू नका. वर्क करा वर्क. तेच करतोय. त्यांचं चाललं सोशल वर्क. वर्क करा वर्क. हा म्हातारा अर्क, बाईत गर्क. हसताय काय? वर्क करा. ह्याना कधी बोलणार नाही बायका माणसाना. त्या कावळ्याच्या पिंडाला शिवायला कावळा सापडणार नाही. शापच देतो त्याला बरोबर. हॅलो. नाही मी शांतच आहे, उगाच ओरडतोय. काय म्हणतोय? बागेत येतो ना, आता काय दुसरं काम आहे? हो येतो. साहेब तिथं पण जाऊन नुसतं बसू नका. वर्क करा वर्क. कानाखाली आवाज काढीन. मला शिकवतोय वर्क करा. अरे जो तो मला शिकवतोय. अरे उद्याच्या लेखकाची कुचंबड आहे. आलो. हॅलो सुकू डार्लिंग. काय डार्लिंग? अरे डार्लिंग काय करतोय? तुला काय वेळ लागला का? अरे मी राजा भाऊ बोलतोय. राजा भाऊ म्हणजे पुल्लिंग. अहो राजा भाऊ, मीच तुम्हाला फोन करणार होतो. ते जाऊ दे. हे बघ, माझं ते पुस्तक वाचायला नेलं होतं ना, ते परत करा अगोदर भाऊ. मला गरज आहे त्याची. पुस्तक? असं काय करता तुम्ही? आमचे लेखन गुरु. आता मला लेखक बनण्यासाठी तुमची मदत हवी बरं का. चंदू, हा लेखक व्हायचा ना सोड रे बाबा. कारण तुझं हे बनणं आणि आमचं हे बनवणं कधीही संपायचं नाही. अहो तसं नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2000 पुस्तकं चालली. एक पान गळावया. तुझ्या डोईवरचा एक केस गळायला लागेल ना, त्यावेळी तुला कळेल. हो ना. अरे लेखक व्हायला एक झोत लागतो, झोत. प्रतिभेचा फ्लॅश. हो. लेखक व्हायला आपल्या जवळ जे नसतं तेच नेमकं लागतं. खडतर परिश्रमानंच उत्तम साहित्याची निर्मिती व मान सन्मान प्राप्त होतो. रसिक हो, आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री चंबू गबाळे यांच्याविषयी आजचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध पत्रकार आणि नाटककार श्रीयुत विद्याधरजी गोखले 2 शब्द बोलतील. मित्र, सत्कार मूर्ती पद्मश्री चंबू गबाळेजी हे आपल्या साहित्यातील एक थोर वखारदार आहे. त्यांची थोरवी, त्यांची महती मी विस्तारानं सांगत नाही, नाहीतर मग आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते काहीच नाही असं आपल्याला वाटेल. बस एवढंच सांगतो की त्यांची कोळशाची वखार म्हणजे एक रत्न भांडार वाटल्यामुळेच
ज्ञानपीठानं त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मित्र हो, एवढ्या लहान वयात त्यांना हा पुरस्कार लाभला, याचं रहस्य काय सांगू. अहो, या वखारीतला प्रत्येक कोळसा म्हणजे शब्द, म्हणजे एक फुललेला निखारा आहे, शोला आहे. इतर लेखक शाईनं लिहित असतील, पण चंबू गबाळे यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द खूने जिगर से लिहिला आहे. रसिक प्रेक्षक हो, आभार, मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, कोळसा नसता तर वखार नसती, वखार नसती तर गोरगरीब नसते, गोरगरीब नसते तर मी नसतो, आणि मी नसतो तर ज्ञानपीठ नसतं. म्हणूनच म्हणतो, सत्कार या सगळ्या गोष्टींचा झाला पाहिजे. मी नाममात्र. धन्यवाद. नमस्कार नमस्कार. काय वहिनी, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा मुली, नाव काय तुझं? मुलांनी नंतर या प्लीज. हा, एक हे पेन. साहब किताब किसको भी छापने दीजिएगा, लेकिन उसके राइट्स मुझे दीजिएगा, जिसपे एक हिट फिल्म बनाएंगे, जिसमें अमिताभ बच्चन, श्रीदेवी, कादर खान, शक्ति कपूर और लक्ष्मीकांत बेटे सबको ले लेंगे. हे बघा अर्धचंद्रराव, हमारी कादम्बरी कंप्लीट पूरी है, लेकिन स्टार्टिंग की शुरुआत बाकी है. वो कंप्लीट होने के बाद आपको दे देंगे. लेकिन साहब उस कादम्बरी के राइट्स मुझे दीजिएगा. हाँ, जरूर जरूर, आप घर आइए. कादम्बरी मिल जाएगी बॉस. मिस्टर चंबू, तुम्हारी आने वाली कादम्बरी हमारे हवाले कर दो, वरना. अरे इतना नहीं खोलने का, पूरा खोलने का. अरे खोल दिया. अब कोण तुम्ही? कोणतरी आले वाटतं. लगता है कोई आए. हाँ, तुम लब जाओ लब जाओ लब जाओ लब जाओ. हाँ लब जाओ. हिलने की कोशिश की ना. अरे नहीं नहीं नहीं, हम अजिबात हिलता नहीं, इधरच खड़ा रहता है. हाँ, तुम लब जाओ लब जाओ लब जाओ लब जाओ. कंबरी पडायला आलं दिसतंय. चंबू वाले, जल्दी से बाहर आ जाओ और नई कादम्बरी हमारे हवाले कर दो. क्विक. चंबू वाले. सर, चंबू को मैंने बाहर भाग रहे हैं सर. ठीक है, तुम ऐसा करो, तुम इन पर नजर रखो और मैं बाहर देखता हूँ. You are a genius, sir. कसलं genius आहे, कसलं काय. नमलो वो आला. ये फाइल मुझे दे दे. नहीं दूंगा, फाइल दे दे. नहीं दूंगा. दे दे. काय को दूं? वो तुमसे ज्यादा पैसा देता है. ये ले. ले फाइल दे. फाइल दे. याच्यावर. याच्यावर. बोल ना बाई, बोल ना बाई. याच्यावर. हा, याच्यात तू बाई. याच्यावर. हा, वरनं. याच्यावर. हा, इधर बाई, इधर बाई, इधर बाई. तुम्ही एका पद्मश्रीला उचलताय, एक ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेल्या माणसाला असं काय करताय? ये फाइल मुझे दे दे.
नको 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 अहो, माझी फाईल माझी कादंबरी अहो, मला परत द्या. काय झाली आता सोंग तुझी? माताश्री तुम्ही एका पद्मश्रीचा कान धरताय. कान म्हणजे काय टेलिव्हिजनचं बटन वाटलं पुन्हा झाली नाटक तुझी आता. साहेब ही पद्मश्री कोण आणि बटन काय भानगड आहे? तू अडाणी माणूस आहेस म्हणून तर तू नोकर आहेस आणि मी साहित्यिक आहे. साहित्यिक साहेब साहित्यिकाचे पाय खेचतोय. हॅलो काय म्हणते सुकन्या? हे बघ तू रागवू नकोस, माझा त्याचा काही संबंध नाही. हे बघ अगं तू फोनच्या बेल सारखी काय बोलते तू? अगं माझा आहे. हे बघ दरवाजावरची बेल आहे. मला वाटलं टेलिफोन वाल्यांनी वेगळी बेल काढली. काय करतील सांगता येत नाही. आलो आलो देवळातली घंटा वाटली का तुम्हाला? शंभू गबाळे का चंद्रकांत बुधाची गबाळे म्हणता येत ना वाटतं? जास्त तेच दिसतं. मी गव्हर्नमेंट सर्वंट हाय म्हणलं, जे लिहलं तेच वाचणार. उद्या तंबू गबाळे असलं तर? तंबूत झाला मी का उलट आहे? तू कावळा फालतू बडबड नको. झटकन घ्या पटकन द्या. झटकन पटकन हा झटकन पटकन गव्हर्नमेंट सर्वंट देतो देतो. हे घ्या दिवाळी ह्याच्यातच ऍडजस्ट करा. थँक्यू थँक्यू. थँक्यू. अरे वा आजकाल पोस्टमन सुद्धा थँक्यू म्हणायला लागले. सुधारतायत. चला साहित्याची पोच वाचूया आपल्या. चला साभार परत साभार परत साभार परत. अरे पोस्ट्या फुकटचे 10 रुपये घेऊन गेला. आला वाटतं आता त्याच्याकडनं बरोबर वसूल करतो. ही फोनची घंटा आहे. सुकन्याचा असणार. अगं आलो आलो केवढी गाई. हॅलो येस नंबर बरोबर आहे. कोणाला भेटायचं आहे? नाही नाही अहो वधूवर सूचक मंडळाचं ऑफिस नाहीये. नंबर बरोबर आहे. हे जे घर आहे ना ते एका भावी साहित्यिकाचं आहे. हॅलो ऐकताय ना? आधीच ठेवला मला किंमत नाही जरा. साहेब तुमचा रुमाल. हो थँक्यू साहेब आता काय राहिलं? खूप दिवसाचा मनात आहे, एक विचारू? लवकर विचारून टाक. मनात काय ठेवलंय? माणसाचं भूत होतं. नाही ही चंबू गबाळे ही काय भानगड आहे? बोलताना तोंडाचा चंबू होतो. अरे भानगड बिनगड काही नाही रे. तो आमचा एक शॉफा आहे. तुला नाही कळायचं त्याचं काय? आमच्यासारख्या मोठ्या लेखकांना शॉफा लावावाच लागतो. शॉफा शाफा. कळलं? हो काय? शाफा म्हणजे शाफा. मूर्ख माणूस आहेस. अरे शॉफा म्हणजे शॉर्ट फॉर्म. हा शॉर्ट फॉर्म म्हणजे काय? शॉफा मुका म्हणजे काय? काय तरीच काय साहेब, ही काय सांगायची गोष्ट आहे का? भलतीकडे जाऊ नकोस. अरे मुका म्हणजे मुकुंद कान्होजी. पुला म्हणजे पूल म्हणजे ब्रिज. त्या ब्रिज वर नेऊन तुला ढकलला पाहिजे खाली. अरे पुला म्हणजे थोर साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. तसंच चंद्रकांत बुधाजी गबाळे म्हणजेच चंबू. चंबू. काय चंबू? टिंगू. काय पुस्तक वाटतं? तुला काय पाण्याचा डबा वाटला का काय? कोणतं आहे? कोणतं? माझा अंतविधी. आनंदाची गोष्ट आहे. कधी उरकणार? कधी तुला पोचायला लगेच उरकणार. मूर्ख माणूस आहे. अरे आत्मचरित्राचं नाव आहे. लेखक भिकबाळे. वाच वाच अवश्य वाच. म्हणजे काय तू एकदा मेलास ना म्हणजे लोकांनाही कळेल कसं काय मरायचं असतं ते. बाय द वे मरणार कधी? तू माझा थांबतो. साप साप म्हणाला मला कोण? हमारा भी कुछ सुनो. हम भी छोटे मोटे कलाकार हैं. दिखताय छोटा कलाकार दिखताय. शेर है. हा शेर पाळतो कसं काय परवडत? मेरे यारो यार म्हणाला मला. मेरे यारो मरने से पहले उधारी चुका दो और रुकने से पहले सर नीचे झुका दो. क्या बात है गालिब. वाह वाह बडा ओके बडा पान वाला बनेगा. पैशाची चणचण भासे. अहो म्हटलं कुठे पैसे गुंतता एवढे? नाही हो भविष्य वाचतोय. असं मानसिक त्रास संभवतो. मानसिक त्रास आणि तोही आठवडाभर प्रकर्षानं जाणवेल. अहो राशी भविष्य आहे की फाशी भविष्य? त्याला म्हणतात करंट त्रास. राजा भाऊ चंदू आला. मानसिक त्रासाचा पहिला धक्का. राजा भाऊ माझे शेक्सपियर, माझे पु ल देशपांडे, माझे ज्ञानेश्वर तुमचा रेडा तुमच्या पायाशी आलाय. इथं राजाभाऊ राहतात. हे सगळे वरच्या मजल्यावर राहतात. वरचा मजला कुणाचा? माझा. तुझा आणि वरचा मजला तो रिकामाच आहे. गुरुला नाही पण गुरुच्या विनोदाला असायला काही हरकत नाही. कधी करताय मला लेखक? तुम्हाला मजा सांगतो. मग अशी फोनवर मराठीत गुजराती शिरलं आणि मग द्विभाषिक प्रांताचा मोठा गोंधळ झाला. चंदू इथं सुद्धा हसायचं कारण मी बळजबरी नाहीये. हो ना? तुला लेखक व्हायचंय ना? लेखक. हो ना. प्रथम हे पान खाऊन थुंकायच्या जागी थुंक आणि बाजारभाव लिहित जा. बाजारभाव. गुरु नका असं कठोर बोलू.
अहो मराठी साहित्याचं केवढं नुकसान होत आहे. हा देश एका मोठ्या आत्मचरित्राला मुकणार आहे. हो का? अरे, बर बर तुझं वयस किती आहे असं? आणि या वयात कसला आत्मचरित्र लिहितोयस? बघा ना. आत्मचरित्राला वय लागत नाही. ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्याचं काय वय होतं? ज्ञानेश्वरी हे आत्मचरित्र आहे, हे सांगणारा रेडा असेल, रेडा. रेडा असो नाहीतर वेडा असो, तुम्ही माझ्या कानात गुरुमंत्र सोडा. आणि आत्मचरित्राचं वेळ तुझ्या डोक्यात घुसला कसा? सहज काही करून प्रसिद्धी मिळवायची आहे, प्रसिद्ध व्हायचंय. बरोबर. त्यासाठी असं खळबळजनक स्फोटक लिहायला पाहिजे, मगच होत पडेल. अरे मग टाक बॉम्ब आणि हो प्रसिद्ध, म्हणजे तुझ्यावरही प्रकाशोत पडेल आणि वैतागलेल्या जगाचंही कल्याण होईल. मला वाटतं हा आठवडाभर तुझा त्रास मला सहन करावा लागणार. चंदू, आत्मचरित्रात थ्रिलिंग लागतं, थ्रिलिंग. Thrilling? धडपड, उपास, अपमान, राग, रोगराई याच्या अनुभवाचं लेखन लागतं, लेखन. तुझं बालपण तर चांगलं सुखात गेलंय. चांगली शाळा, मोठा बंगला, आणि तू कसला आत्मचरित्र लिहितोयस? हा सगळा दोष आमच्या पूज्य पिताजींचा. कधी हाल अपेक्षा दिल्या नाहीत, कधी गरिबीत वाढवलं नाही. आत्मचरित्र लिहिण्यासाठी काय काय करावं लागतं याचा अनुभव कधी दिलाच नाही. अरे पण मला तू गुरु म्हणतोस ना, मग मी तुला गुरु मंत्र देतो, ऐक आणि हो मोठा. भंगारवाड्यातली माणसं या तुमच्या आत्मचरित्रात काही भाग बिलकुल खोटा वाटतो. एवढा गाजला म्हणून विचारते. अशक्य, केवळ अशक्य. सांगा एखादा प्रसंग. नाही म्हणजे वडिलांचा आईवर हल्ला, चाकूने वार, काय भीषण. हो खरंच वाटत नाही. खरं कसं वाटणार? बोला ना. त्याचं जळतं त्यालाच कळतं. मी ते पाहिलंय, मी ते भोगलंय. तरी काय पण नशिबान माणूस आहे. बघा राजा भाऊ बघा, नाहीतर आम्ही. पडणारा एखादा कटू अनुभव सांगाल का? एकदा काय झालं, एकदा माझे वडील दारू पिऊन अतिशय थर असे झिंगून आले. खरंच आदर्श बाप आहे, नाहीतर आमचा बाप झिंगून सोडा, पेंगून पण येत नाही कधी घरी. आणि आईकडे दारूसाठी पैसे मागू लागले. हातात रामपुरी चाकू. ह्याला जीवन असे नाव राजा भाऊ बघा. चालू दे, चालू दे. गुरुच्या राशीला शनी लागलाय ना, चालू दे. तुम्हाला इंटरेस्टच नाही कसला. एवढ्यात मी ते खूप जवळून पाहिलंय. माझ्या आत्मचरित्रात तेच रंगवण्याचा प्रयत्न केलाय. ते समजण्यासाठी सुद्धा खूप सेन्सिटिव्हिटी असावी लागते. आय थिंक दॅट मला वेगळं असं काही करावंच लागलं. सर्व घडत गेलं. पाहिलं राजा भाऊ, काही सुद्धा करावं लागत नाही. आता माझी उर्मी कमी होणार नाही. आत्मचरित्र लिहिणं हा माझा जन्मसिद्ध पण आहे आणि मी तो खरा करून दाखवणार आहे. 3 लाख प्रती छापणार, सगळीकडे धूम धडाका. हा पण राजा भाऊ एक काम करावं लागेल. प्रस्तावना तुम्हाला लिहावी लागेल. नाही त्यात असंही लिहीन. 3 लाख प्रती छापल्या गेल्या आहेत, घरी पडून आहेत, खात्रीसाठी येऊन घरी भेटावे. राजा भाऊ तुम्ही म्हणजे आमची मागणी हेच करून टाकतो. ठीक आहे, प्रयत्न कर. अहो साधू संतांनी म्हटलेलंच आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. आमच्या आयुष्याचं वाळवंट करून स्वतःच्या डोक्यावर तेच थापतायत. अरे एवढा वैतागलास कशानं? काय चुकलं म्हणावं आमचं? अरे चांगला फुलासारखा केले जपला तुला आम्ही. हे चुकलं तुमचं. नको तेच केलं तुम्ही. आम्हाला फुलं नको होती, आम्हाला हवे ते काटे. काटे वाटे तिला काटे वेचीत जावे, हे आयुष्य जगायचं होतं मला. तुम्हाला काय माहिती हो कशी असते सुंदर गरिबी ती. वेड लागलाय तुला, वेड. हो वेळ लागत ना, ते असावं लागतं आत्मचरित्राचं. काही लिहिताच येत नाही आम्हाला. सगळं आयुष्य आमचं फुकट गेलंय तुमच्या सुखी जीवनानं पांचट करून टाकलंय. अरे मुलाच्या सुखासाठी कुठला बाप धडपडत नाही बाबा. ही नसती उठाट सांगितली होती कोणी करायला तुम्हाला? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं होतं दारू पिऊ नका, बायकोला मारहाण करू नका? केली असती बायकोला मारहाण तर काय बिघडलं असतं का? अरे हळूहळू. अरे माझ्या सुद्धा मनात काही वेळा यायचं की तुझ्या आईला अगदी, मग पण तिच्या मजबूत तब्येतीमुळं नाही तर उलट तिनंच मला मारहाण केली असते. काही बिघडलं असतं का? अहो झोपडपट्टी जाऊन बघा, तिथल्या बायका नवऱ्याला बुकलून काढतात. तुम्हाला कोणी सांगितलं होतं दुसरं लग्न करू नका म्हणून? का केलं एकच लग्न? अरे माणसानं असं बेचव मटणासारखं आयुष्य जगायचं नाही. आपला बेचव भेंडीच्या भाजीसारखं आयुष्य जगायचं नाही. रुची पालक म्हणून सगळं ठीक आहे. एकदा 2 पाळी 12 वाजता भूक लागली ना, भूक म्हणजे मग कळतं. अरे म्हटलंच आहे बाबा, जावे त्याच्या वंशात. तिकडेच चाललोय मी वंश पालट करण्यासाठी. आता कुठल्या वंशात निघाला तुम्ही? लेखकाच्या आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकाच्या. अरे लहान वयात महान लेखन करणाऱ्या वंशात चाललोय मी. या फांदीवरून
वृक्षाकडे जाणार आहे मी. अरे अरे माझं सोन्या, माझं जरा मला आई. काय ऐकायचं नाही. अरे 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 पण का मध्ये बोलू नकोस. अरे तू अरे माझं ऐक तर खरं. आता मी कुणाचंही ऐकणार नाही. मी या घरातून बाहेर पडणार म्हणजे पडणार. चला पुस्तक अरे चंदू, काय त्याला सांगशील का जरा? मध्ये अरे बोलू सांग नकोस. तरी. मी तुझा एकही शब्द ऐकणार नाही. इतके दिवस माझ्याशी चांगलं वागायला तुला सांगितलं कोणी? म्हणजे? पैसे मागितले की लगेच काढून द्यायचे. अरे एकदा तरी चोरी करायला चान्स द्यायचा. चोरी? आयुष्यात काय राहिलंच नाही माझ्या. अरे काय खुल डोक्यात गेलं असं काय बाई? करताय साहेब? शटा म्हटलं ना, बॅग लाव. मला अरे मला सांग तरी काय आहे मी ते? कुठेही जाईन. तुला काय करायचंय? चाललो म्हणजे चाललो. कुठे जाणार आहेस आता? मसळात जाईन. एक शब्द बोलू नका. मला अडवू नका. बाबा मी चाललो. चंदू, मला अडवू नका. ऐक तरी माझं, चाललो, ऐक चाललो. तर. बा अहो अरे बस बस करा हा विषय. आई बापाचं प्रेम, माया, अजागरपणा वाटतोय त्याला. त्याला हल्ले आवडतंय दारू, नशा, पाणी, खून, हाणामारी. जीवनात हे असलं थ्रिल हवंय त्याला. पण मी म्हणते तुम्ही त्याला शोधत का नाही? अगं पण तू कशाला काळजी करते? बाळ ठेच लागले ना की आपोआप घर आठवेल त्याला, येईल तो परत. काहीतरीच तुमचं. मी म्हणते तो लेखक झाला म्हणून बिघडलं कुठे? पण मी कुठं म्हणतोय तसं? मग अहो तुमच्या इतक्या ओळखी आहेत लेखकांच्या, संपादकांच्या. तुम्ही नुसता एक फोन केलात ना तर आत्ता छापतील ते आपल्या चंदूचं पुस्तक. म्हणजे तुझं म्हणणं काय? मी वशिला आलो. मग मी हो. तुला माहितीये मला आवडत नाही ते. काय बिघडलं? काय बिघडलं हो त्याच्यात वशिला लावला म्हणून? सगळं जग वशिल्यावर चाललंय. आपण लावला तर बिघडलं काय? हे बघा बाईसाहेब, वशिल्यानं पारितोषिक मिळतात, लेखक नाही तयार होत. लेखकाचा पिंड असावा लागतो. सुकन्या, ए सुकन्या, अगं इकडे आहे ग, इकडे बेटा घाबरू नकोस अशी. हे बघ तो थोडासा विचित्र असला ना तरी तसा वेडा नाहीये. आपल्या सगळ्यांच्यावर त्याचं फार प्रेम आहे. तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना? आहे ना? अगं आपल्या सगळ्यांच्या प्रेमानच तो पुन्हा परत येईल. तू घाबरू नकोस. तुमच्यामुळे झालंय. करतो काय आणि होतं काय? वाटलं होतं तो एवढ्यात परत येईल, पण 2 महिने झाले पण पत्ता नाही चंदूचा. तो कुठं असेल, कसा असेल, काय करत असेल? आता तेच 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 काही करायला मार्ग पण किती वेळा उगाळता हा. नसल्या डोक्यात तो असे राग घालून घेईल असं कधी कोणाला वाटलं होतं? बेपत्ता तो एक बेपत्ता. पण तुम्हाला ऐका काही त्याच नुसतं बोलायचं. पोटात माया असती तर असं कधी झालंच नसतं. पोटचा गोळा आहे होतो माझ्या. हो 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 पण त्या गोळ्याशी आमचाही काही संबंध आहेच की नाही? जीवाचं काही बरं वाईट नाही ना तो करून घेणार.
चांगली झोप लागली. चला अनुभव गोळा करूया. पहा सकाळचं हत्यार. चला वॉकिंग जायला हवं बाबा रोज. अरे वा झोपडपट्टीतला स्विमिंग टँक चांगला आहे. अरे बापरे खडतर प्रवास आहे. अरे वा रिकाम टेकडेपणाचं काम वाटतं. झोपडपट्टीत रिकाम टेकडी माणसं भरपूर. नमस्कार साहेब. सारखं खातात आणि सारखे धावतात. लाडावलेला पोरगा दिसतोय तो. अरे वा आमच्या झोपडपट्टीतला हावडा ब्रिज. वा 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 वा. रामाच्या सेतू नंतर हाच सेतू. एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ 10 11 12 13 भरपूर लाईन दिसते. 14वा आला. औषध घेतले रे बाबा मी. नमस्कार नमस्कार. काय कसं वाटलं आतमध्ये? झोपला की काय आतमध्ये? झोपला कसला समाधी लागली मला. काय मारामारी मज्जा येणार. चांगला अनुभव आहे. पुढे अरे मैं लाइन तोड़ के आया. मेरे को मारो ना. मारो मारो मारो. साहब मारती. काय पडलो. कुठलं बुवा काय एक एक करावं लागतं. काय नाही पाहिजे तुम्हाला. नाही घ्या नको तर ना आंघोळीला जातो मी. आंघोळीला जातो मी. गोळीला ऐक वाचवा. आंघोळीला जातो मी. काय काका काय काकू. अरे वा जोडीला केस जळतील ना माझे. तुमच्यासारखा टाकले मी. सिगरेट ओढायची असते फेकायची नसते. सगळे शिकावं लागतं तुम्हाला. चिच्चिश काय मॅच बॉक्स. सरळ आगपेटी म्हणा ना. माझ्याजवळ नाहीये. या टकल्याकडे. हे टकल्या ते त्याला दे. इथेच राहता वाटतं इथेच राहतो. हो एनी प्रॉब्लेम? नॉट प्रॉब्लम. नो प्रॉब्लम. मुझे सजनीकांत कहते हैं. उसमें कहने की क्या बात है. हमें भी चंबूकांत कहते हैं. अपना चंबू गबारे कहते हैं. द ग्रेट राइटर चंबू गबारे. ग्लॅड टू मीट यू. हाँ मीट यू झाडू मीट यू. बाजूच्या झोपडीत राहतो. चांगलं करतो. हमें भी सेवा का मौका दे दीजिए. नाही मी एवढ्याच सेव करणार नाही. दाढी वाढवणार रवींद्रनाथ टागोर सारखी. मदत मदत. सेवा सेवा. हा थँक्यू मिस्टर रजनीकांत. थँक्यू. नो 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 रजनीकांत. सजनीकांत. हा सजनीकांत. रजनीकांतचा जुळा भाऊ जत्रेत हरवलेला. नारळ बघतो बघ कसा. आदमी बड़ा नमूना दिखता है. इस पर ध्यान रखना चाहिए. पुलिस का आदमी लगता है. हाँ मैंने बोला नहीं. चलो बॉस को खबर करते हैं. चलो चले. नाही साहेब नाही. माझ्या ऐका जरा. या बारला माझे बस्तीवाले म्हणतात की मी स्वतः इलेक्शनला उभं राहायचं. देखो साहब मेरा बात समझो. आज तक मैं आपके आदमी को इलेक्शन में खड़ा किया है. जीता केला है साहब. हमारा बस्ती में हम बोलेगा वो कायदा. अरे नहीं साहब नहीं. ये पैसे वाला बात आप हमसे नहीं करने का. सलाम बॉस. क्यों पंटर माजगांव का माल पहुंचा क्या आया.
अबे थोड़ा करके बोल। पुलिस ने माल पकड़ लिया। हरामजादा, पुलिस ने माल पकड़ लिया। हाँ? और हम जाएगा साला 12 का भाव में। मामा मेरा घर मेरा बाप मर गया साहब, मेरी माँ भी बहुत बीमार है, अब मैं क्या करूं? देखो मुन्ना, कालिया दादा जब तक ये बस्ती में है कोई फिक्र नहीं करने का, ये सब रख लेने का, कोई जरूरत है तो फिर से हमारे पास आने का। भगवान आपका भला करे साहब। हॅलो, वडक्कम वडक्कम पाटील साहेब, वडक्कम. काय कसं काय याद करा आम्हाला? हा? काय म्हणता? मोर्चा काढायचा? कुठं काय कुणाला? सारे सर नाही नाही, काय काळजी नाही करायची. हा, 1,500-2,000 हजार माणसं ट्रकांमध्ये भरते आणि पाठवून देते. नाही सर, तुम्ही काय काळजी करायची नाही. हा, त्यांच्या ते घालायचा कपडा, ते बॅजेस, ते पोस्टर्स, ते सगळं तयार आहे सर. नाही सर, तुम्ही बिलकुल काळजी करायची नाही. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब. हा ठीक आहे. हॅलो, हा काल्या दादाची बात करते बाबा. अरे काय साहब, तुम्ही तो लपड़ा करून ठेवला फैक्ट्री में. ये देखो साहब, हम आपको आखिरी बार बताते, हमारा सुनना, नहीं तो बहुत बड़ा राड़ा होता है, फैक्ट्री बंद हो जाता है. अरे हम बोलता साहब, हम बात करेगा डॉक्टर साहब से. हाँ, आज रात को इस बात करेगा. हाँ ठीक है ठीक है. गुड मॉर्निंग बॉस. सलाम बॉस. क्या खबर है? बुरी मगर जरूरी खबर है. गवारे नाम का कोई जेंटलमैन अपनी 14 नंबर की झोपड़ी में रहने के लिए आया है. वैसे अपने आप को राइटर बोलता है. नहीं, खुली बकवास है बॉस. बॉस, मुझे लगता है पुलिस का आदमी है. ये देखो, तुम हमेशा उसका पीछे रहने का. यस बॉस. और तू 24 कलाक उसका घर पे नजर रखने का. Yes, और boss. तुम सजनीकांत का बच्चा. यस बॉस. अरे एक्शन कम करने का. हाँ. और आज शाम को 4 बजे फॉर्मूला नलपे नालगू का इंतजाम करने का. ओके बॉस. यस बॉस. काय कसं काय? शांत बसलाय. अरे वा, जिनत अमान. काय आले चंगू मंगू आले. काय शाळेत नाही, काय बोलतच नाही. काय कसं काय? नमस्कार. काय काकी, शांत मारामारा नाही वाटतं, भांडणं काहीच नाही, बोंबला इथे. काय करायचं कळत नाही. पायका भांडा ना, भांडत नाहीत, कळतच नाही तरी. वासू, ए वासू, बघतो या अंगारी नाही येत. मोठेपणी केळेवाला नाही. काय कसं काय आजी, सगळं शांत आहे, नमस्कार करताय. मला वाटलं असू दे. हा असू दे. ती प्रभात फेरी होणार, काही कळतच नाही. अरे वा, इकडं मुलं खेळताय. सॉरी सुकन्या, त्याचा अजून काय पत्ता लागलेला नाही. हे बघ, चंदूचा पत्ता लागतात मी तुला कळवीन. डोंट वरी. अच्छा अच्छा. राजाभाऊ, हा. आजकाल तुमचा जो लेखक मित्र गबाळे दिसत नाही. आत्मचरित्र लेखनाचा नाच सुटलेला दिसतोय त्याचा. हो, लेखकाच्या डोक्यातली क्रेज कधी संपते का? बघ राजेल, कुठे तर गेला असे. मग तसं असेल तर मी इन्स्पेक्टर धोंडला सांगतो, तपास करतील ते. ठीक आहे. काय गोपाळ, ओळख आहे ना? अरे कसलं वृक्ष आयुष्य जगतोयस? लेखक हो लेखक. साहेब कुठे आहेत साहेब? ते काय आले? आले कुठे आहेत? अंकल अंकल अंकल, मी चंदू तू? हो मी. अरे मी ओळखलंच नाही तुला. किती बदललास तू? ते आहेच. हं? काय कपडे, दाढी. लेखक व्हायचं म्हणजे असंच व्हावं लागतं अंकल. ते असू दे. आता सुकन्याचा फोन आला होता. हो राजाभाऊ ना, ती काळजीत आहे. मी इन्स्पेक्टर धोंडला तुझ्या तपासासाठी पाठवणार तो. जा बाबा जा, भेट तिला. मी भेटतो. गोपाळ सुरू करलं.
माय वॉट आर के नारायण. अरे के नारायण येस. ते बाजूच्या ब्लॉक मध्ये राहतात. लुक हिअर आय एम गबाले. अरे कोण गबाळे? येस सर. अरे काय मेकअप वगैरे करून फिरायचं वेळ लागलाय का तुला? अरे काय तुझा हा होता? अहो असं काय करताय राजा भाऊ? काय नवी सृष्टी निर्माण करायची असेल तर अवतार घ्यायलाच पाहिजे. नवी सृष्टी? येस. ही कोणती सृष्टी? विसरला? अहो माझ्या आत्मचरित्राची सृष्टी. अच्छा अच्छा अच्छा. कुणाशी काय बोलत बसलाय? हल्ली या दाढीवाल्यांचा काही भरोसा नसतो. अगं आपला हा चंदू आहे चंदू. ओळखलंच नाही मला. हो चंदू. अरे हा अवतार कसला केलायस? नावाला अगदी शोभेसा. हल्ली काय झोपडपट्टीत राहायला गेलायस? धन्य झालो वहिनी मी. धन्य झालो. पाहिलं एका तरी माणसानं ओळखलं. अहो झोपडपट्टीत जिवंत अनुभवाचा खजिना असतो. अरे वेड्या पण हा अनुभवाचा खजिना खोदण्यासाठी तुला झोपडपट्टीतच राहायला गेलं पाहिजे का? असं कसं म्हणता राजा भाऊ? अहो आजकाल काल्पनिक साहित्य चालत नाही. माझं आत्मचरित्र खरं खुरं वास्तववादी असणार आहे. अरे पण त्यासाठी झोपडपट्टीच कशासाठी? झोपडपट्टीतले प्रसंग कशासाठी? कशासाठी? अहो आपण केलेलं गाजलं पाहिजे आणि आपलं नाव सगळीकडे वाजलं पाहिजे. मग तुम्ही दोघही ना आता बसा चांगले वाजवा. अरे पण ते झोपडपट्टीतले नको नको ते शब्द त्या शिवाय शाप त्या भानगडी सगळं त्यात असणार आहे. प्युअर नॉन व्हेजिटेरियन मसालेदार. बरं ते जाऊ दे राजा भाऊ. तुमच्या गरीब मित्राच्या झोपडपट्टीला आपण कधी भेट देणार? येईन असाच केव्हा तरी. आताच कधीतरी नको. आताच चला. का 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 काय निवडणुका तोंडावर आल्यात. एकदा का स्वच्छता मोहीम सुरू झाली तर झोपडपट्टीतलं वैभव नष्ट होईल. चल मग. खरंच राजा भाऊ आज तुम्ही आपण मला येतो म्हणालात मी धन्य झालो. खरं आता काय झालं? चंदू लाभ दिसतोय. तू पुढे हो. मी आलोच. कपडे नको नको मी इथेच थांबतो. तुम्ही कपडे बदलू नये. मी वाट बघत थांबतो. शकून म्हणायचं की अपशकून. अरे कावळ्या तुला हीच वेळ मिळाली का शिटायला? हा कावळा सुद्धा माझ्या आत्मचरित्रावर उठला आहे. तुम्हाला सांगतो राजा भाऊ इथं आल्यापासून नमस्कार आणि चमत्कार. आणखीन एक सलाम. काय म्हणायचं मी इथं आलोय कशाला आणि मला जिवंत दुःखी अनुभव मिळतच नाही. काय साला अंधा हो गया क्या? अंधा बिंदास धक्का मारता है. धक्का मैंने किधर मारा? राजा भाऊ तुम्ही सांगा ना. राजा भाऊ अरे राजा भाऊ क्या बगेगा? देखेगा हम तुमको देखेगा. आत्मचरित्रासाठी चांगला विषय मिळाला आहे आणि तो सुद्धा गुरुच्या समोर. आता दाखवतो एकेकाला. मुलगी मध्ये आली शंभू हीच अनुभवाची पहिली जखम. अनुभव असा असतो जखमा वाढायचे चान्स जास्त आहेत. शिवरूबाई आहे. डोळा मारला. कुणाला मारला? सुंदर अप्रतिम. आवडली माझी झोपडी? नाही मालाबद्दल बोलतोय. क्या माल आहे. लकी आहेस लकी. ब्रेवो ब्रेवो चंदू. काय राजा भाऊ तुम्ही युट्यूब फ्रूटस नहीं साहब कोल्ड ड्रिंक लाया हूँ. खोलो. कोल्ड ड्रिंक हमने नहीं मंगाया. लेके जाओ लेके जाओ. काला दादा ने भेजा है. काले दादा ने भेजा है. कौन है तुम्हारा काले दादा? काला दादा को नहीं जानते? सारी दुनिया जानती है काला दादा को. अरे दुनिया जानती होगी हम नहीं जानते. लेके जाओ लेके जाओ. अगर आपने कोल्ड ड्रिंक नहीं पी तो काला दादा मुझे जान से मार देगा. आये तोत्र्या. थांबा राजा का काय काल्या दादाचा काय डाव असेल सांगता येत नाही. अरे पण वेड्या तू असा वागलास तर तुझ्या आत्मचरित्राला मसाला कसा काय मिळणार? राजा भाऊ इथे काय सुखाचा अनुभव जगायला आलोय. मला कसं सनसनाटी खळबळजनक आयुष्य जगायचं.
सॉरी सर, कोल्ड ड्रिंक के साथ सिगरेट लाना भूल गया. काले दादा ने भेजा है. मैच काल्या दादा. हाँ, यहीच काले दादा. नमस्कार नमस्कार. ले लो सर. हाँ मैं तो फोर्सकेयर पीने वाला आदमी. परवाइले सर. परवाई तो म्हणाला. हमारा दारू का अड्डा है. ये 3 पाट आदमी भी 5 पीता है सर. अरे वाह मजा. आप भी टेस्ट करने का. अच्छा म्हणताय ठीक आहे. किस कंडीशन? घेणं तुम्ही नाही नको. ये आदमी कौन है? ये तो ये तो अपन एकदम कॉन्फिडेंस आदमी है. अपन अपना फ्रेंड लोग का सिगरेट किसी को भी नहीं बोलता. अच्छा अरे वाह. कौन है आदमी? ये तो मैं राइटर हूँ. राइटर राइटर. टाइप राइटर, फिल्म राइटर साहब. नहीं, मैं कहानियां लिखता हूँ. हाँ. पेपर में भी लिखता हूँ. पेपर में. ठीक है साहब, हम चलता है. अच्छा. अरे वेडा आहेस तू. अरे तुझ्या आत्मचरित्रातला दादा तू सज्जन रंगवला तर एक वेगळेपणा येईल की नाही असं म्हणता. मी काय सांगतो, तू या दादाची तुझे संबंध वाढवीत जा. अधून मधून त्याच्या अड्ड्यावर येत जात. आड्यावर म्हणजे त्याच्या गुत्त्यावर. अरे तिथं तर खरा पहिल्या धारेचा अनुभव येतो ना. आलं वाटतं तिसऱ्या धारेचं कोणतरी. गुत्त्यावर सगळे येतात. कोण आहे बे? साहेब मी येऊ. नंतर पाहू. तुझा आता जा. मेरा एक काम है, करोगे? समोर माझा बाप बसलाय, तो माझी करेल, तू जा ना. जाते. ठीक है, मैं बाद में आऊंगी. बैठो बाद में कशाला. बैठिए. आपकी तो तारीफ हो रही थी ना. कामाचं काय म्हणालीस ते? एक काम साहेबांशी साहेब. बरं लाडात आलीस तू. मग जा बघू जा. नंतर बघू जा. गेली. हे बघ मित्रा, अशी संधी आलेली दौडायची नसते. अरे असं पात्र शोधून सापडायचं नाही. शोधून म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय एकदम लग्न. अरे तू गुलबक्षीशी लग्न केलंस ना तर प्रचंड खळबळ माजेल. संघर्षाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल आणि मग तुझ्या आत्मचरित्राची काळजीच उरणार नाही. पण ती गुलबक्षी तुझ्यावर फिराय ना. अरे तुझं आत्मचरित्र नुसतं खळबळजनक नाही तर रोमॅन्टिक होणार. रोमॅन्टिक. विचार कर मित्रा, विचार कर. रोमॅन्टिक आत्मचरित्र. रोमॅन्टिकला दाढी जरा जास्तच वाटते, कमी करायला पाहिजे. आज सकाळी उठल्यावर मी दाढी केली. लेखकानं दाढी केली असं लिहायचं नाही, त्यांना वरती असतं. मग काय केलं मी? लिहायला सुरुवात केली. बरोबर, सगळं कसं लिहायचं? हे लेखक काय म्हणतायत बघूया, त्यांचं एक वाक्य घेऊया. हे चांगलं वाक्य आहे. एक लहान कोंबडी घ्या. हे काय वाक्य आहे? हे चांगलं आहे. साई संपली. एक सुद्धा अक्षर लिहिलं नाही, साई संपली. कमाल आहे. हे काय म्हणतायत बघूया. अरे रे, केवढं दुर्भाग्य. दुर्भाग्य नको बाबा. वा केवढं भाग्य. हे चांगलं वाक्य. बरेच लेखक आज कामाला आले. हे काय म्हणतायत बघू जरा. इंग्रजी नको रे बाबा, सगळे ट्रान्सलेट करून लिहितात. आपण कशाला लिहायचं? आपण चांगलं मराठी शोधूया. हे बघू. विलियम शेक्सपियरचा हलका फुलका विनोद. विलियम शेक्सपियर याच्याकडे चांगले प्रेमभंग असतात. त्यातलंच घेऊया एखादा प्रेमभंग. हे चांगलं आहे. आता जरा माझ्या डोक्यातलं लिहूया. समाप्त. कटकट आली. काय आहे? हे बघ, मी आता फार थकलोय, मला त्रास देऊ नकोस. कटकट नाही ती. की अर्जी भरून साहेब, त्याला टेबल किती लागते? भरायला वेळ लागत नाही का? कसला अर्ज? केम. केम केम हॉस्पिटल. मग केम म्हण की. केम म्हणते. माझ्याच मागं कुठं हात धुवून लागली कळत नाही. झोपडपट्टीत आणखीन कोण आहे साहेब? घ्या की हातात पेन. नेम. केम. केम. केम हॉस्पिटल. केम म्हणायचं. मी तुला तुझं नाव विचारतोय. केम म्हणते. आम्ही अडाणी माणसं, मराठीतनं बोला की. कळलंच. सगळं कळतंय पण ओळख नाही. शिकायला काय जातं तुम्हाला?
तुम्ही शिकवा ना साहेब. लांबून लांबून राजाभाऊ बघतात ना, काय ना राजाभाऊ, ते काय शेजार धर्म दुसरं काय. नाव काय तुझं? फुलबक्षी. फुलबक्षी. वय तुम्ही सांगा ना साहेब. असेल 16 किंवा 17. 16-17, 16.5. हा चला सही करा. सिग्नेचर. अंगठा का दाखवते? हा मला वाटतं मला अंगठा दाखवते. आणि इकडे हा चला या. राजा भाऊ, माझा काही संबंध नाही. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार करण्याचं तुझं आयुष्य गेलं चिमणलाल. आई वडील काय म्हणतायत? मस्त माहित नाही तेच. अरे काय तुझं आयुष्य, काय तुझा पोशाख. अरे झबा घाल, दाढी वाढव आणि स्वतःच आत्मचरित्र लिही. आत्मचरित्रामुळे हा गेला कळत नाही साहित्याची याला. यावं यावं लेखक महाशय. नमस्कार. मोठ्या लेखकांचं स्वागत असो. काय वहिनी गरीबाची थट्टा करताय? गुरुचरणी भेट द्यावी म्हणून आलोय. अरे चंदू, दुसऱ्यांच्या मनाचा काही विचार करावा म्हटलं. वहिनी माझं मन फार मोठं आहे. तुम्ही फक्त सांगा कुणाच्या मनाचा विचार करू? हिच्या. हिच्या. बरं तू बैस, मी चहा पाठवते. अहो पण काय महाशय, काय पत्ता काय आपला? पत्ता बेपत्ता. बेपत्ता माणसालाही पत्ता असतो म्हटलं. कुठे कुठे फिरून आले मी. त्याचं काय झालं सुकन्या, ऑफिसच्या कामासाठी जरा आउटिंगला गेलो होतो. बॉसने सांगितलं जावं लागलं. तुझ्या बॉसलाही भेटून आले. भेटून आलीच बरं केलं. माणसाला धक्का देण्यात आनंद असतो. माझं आत्मचरित्रच त्याच्यावर आहे. मज्जातून धक्का, धक्क्यातून मज्जा. शी, नाही आवडलं. हे तुझं बोकडासारखं दाढीचं सोग. माणसानं इतकंही बावट बनू नये. अगं दाढीतच सगळं काही असतं. मोठमोठ्या लोकांची चित्र पहा. विलियम शेक्सपियर, टॉल्स्टॉय, रवींद्रनाथ टागोर, राजीव गांधी. ते थोड्याच दिवसात वाढवणार आहेत. मला म्हणाले ना, अगं मोठ्या लोकांचं बोधचिन्ह म्हणजे दाढी. बोध होईल असं बोल की. मी लेखक कसं होईल? मी बाळबोध आहे ना. बाळबोध चाल पक्का आहेस पक्का. चुकून तरी बोललास का लग्नाचं? कोणाच्या? आपल्या. मला नाही वाटत ते शक्य होईल. काय? अगं सुकन्या रागव नको, मी तुला आईस्क्रीम देतो. अगं स्वातंत्र्य ज्योती हॉटेल मधलं आईस्क्रीम खात नाहीस? कमाल आहे तुझी. खाऊन बघ. मग घे अर्धा हातावरच सांग. ए सांगणार आहे काय? पण काय शक्य नाही. अगं मी वेगळं राहायचं ठरवलंय. आयशा किती छान. आपल्याला संसार तरी थाटता येईल. हो ना. म्हणजे सासू सुनेचे खटके नाहीत. हो ना. आपण दोघच राघू मैना. फ्लॅट आहे ना? आणताना भरलेलं होतं, आता फ्लॅट झालं. हे नाही रे, आपला राहायचा फ्लॅट. राहायचं दाखव ना मला. राहायचं फ्लॅट कसं शक्य आहे? जे आपलं शक्य नाही. पण का? अगं दाखवून काय उपयोग? आवडला पाहिजे ना. सिंगल खोली आहे. कशीही असली तरी मला आवडेल. पण मला बघायचंय. माय स्वीट हो. चाटला माझा. अगं सुकन्या, अगं तुला हाड नाही म्हटलं, त्या कुत्र्याला म्हटलं. हात चाटून साफ केला माझा. तू अशी उताळ होऊ नको ग. डोळेपणानं प्रेम केलं मी. जीव लावला. तुझे झाले. पण तू मात्र सारखं टाळतोस. नको झाले असेल तर आता सांग. मी माझ्या जीवाचं. सुकन्या प्लीज असं काहीतरी बोलू नको ग. मला कसं तरीच होतं. आहे माझी खोली, पण ती झोपडपट्टीत आहे. झोपडपट्टी? आत्मचरित्र. अगं जिवंत अनुभव मिळवण्यासाठी झोपडपट्टीला पर्याय नाही. बाबा तू काय बोलतो स्वतःला तरी कळतं का? त्या राजाभाऊनं काही काम नाही दिलं आपल्या डोक्यात वेळ घुसव. हे बघ तू राजाभाऊनं काही बोलू नकोस. ते माझे गुरु आहेत. हो. गुरु बिना ज्ञान नाही असं सत्यानाश होईल कबीराचा. अरे तुझ्या आयुष्याचा. दारू जुगार गांजा पिऊन कुणाचं कधी भलं झालंय का? नाही पण तुझ्या झोपडपट्टीनं सगळ्यांची झोप उडवली. तू आधी घरी चल. अगं माझं ऐकून घे सुकन्या. अगं मी हे जे काय करतोय ना ते माझ्या आत्मचरित्रासाठी. बरं झालं सावध केलं. तुझे माझे संबंध संपले. सुकन्या
चुकलेले शब्द पुन्हा पुन्हा वापरू नकोस ग. माझं ऐकून घे. काय बोललो अगं माझं ऐकून घे. हे बघ तू जर मला दुरावलीस ना तर माझं काय होईल? तुला चांगलंच झालं रे आत्मचरित्र लिहायला. अगं काहीतरी बोलू नकोस ग मग मी सुकन्या. काय करू? सोडून देते आत्मचरित्र आणि झोपडपट्टी नाही नाही आणि चल घरी. नाही शक्य नाही. ठीक आहे मग मी तुला मेले आणि तू मला मेलास. अगं सुकन्या माझं ऐकून घे. अगं प्रेमभंगाचं दुःख फार तीव्र असतं ग. गबाळे असं निराश व्हायचं नसतं. मग काय करायचं असतं? तुझा प्रेमभंग होतोय हे नशीबच समज. त्यामुळं तुझ्या आत्मचरित्रासाठी गरम माल मसाला तुला मिळणार आहे. सुकन्याला कळून टाक मी जसा आहे तसाच तुला स्वीकार करावा लागेल. नाहीतर तू तिकडे मी इकडे. राईट? अरे वा मालक राम राम. काय कसं काय? बरं आहे ना? हे बघा काय? ही तुमची पागडी आणि आमची झोपडी खाली करा. अरे वा 11 महिन्याच्या करार घेतली झोपडी. 11 महिन्याचा करार म्हणून काय महिनोन महिने राहायचं काय? ते काय नाही झोपडी खाली परत करा. नाही जा. काय करता ते बघू. आता मारा मार. ये 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 तुम्हाला दाखवतो. ये ये तमाशा इकडं वो इकडं तो मी आवा पो मैंने क्या किया? ये तो घर का बड़ा वाला. ए 3 पार्ट क्या तमाशा लगा है इधर? अपना सेक्शन में कोई लफड़ा नहीं मांगता. हाँ बोल देता है अपना पतला गली. वो अपना वाडा का बाडा. कसला वाडा लंजा काढ का. मी त्याला मारणार होतो. तुम्ही का मारलात? देखो साहब आप अब बिंदास से इधर रहने का. अपना एरिया साहब कोई तकलीफ नहीं होने देगा साहब. आप बिंदास रहने का. जाओ साहब जाओ हम देख लेगा. आत्मचरित्र बोल. तुला सोडून जाणाऱ्या सुकन्याचा विचार मनातून काढून टाक. अरे तिला तिच्या जीवनसाथीचं मन कळू नये. किती समजवण्याचा प्रयत्न केलास तिला. अब कोई जरूरत नाही सी दगाबाज प्रेम की. प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते. ही बघ तुझ्या मागे कोण उभी आहे? कसले पेढे? साहेब तुम्ही अर्जी भरून दिली होती ना मला नोकरी लागली. अभिनंदन अभिनंदन. फार उपकार केले साहेब गरीबावर. उपकार? कसले उपकार? साहेब तुम्ही शब्द टाकला नसता ना तर मला नोकरी लागली नसती. शब्द? कसला शब्द टाकला? साहेब साहेब आणखीन एक काम करा ना साहेब. कसलं काम? मला इंग्लिश शिकवा ना. तू असं कर तुझ्या कोकाटे क्लास मध्ये शिकायला जा. एका आठवड्यात इंग्लिश बोलायला शिकशील. मला तुम्ही शिकवा. आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमची गुरु. गाठ झाला वाट लागली. तू असं कर काय करू? आधी चावटपणा बंद कर आणि खाटेखाली जाऊन लप. अगं माझे पप्पू आले. पप्पू? पप्पू म्हणजे परमपूज्य बाप. पण त्यात भिण्यासारखं काय झालं? नाही कळायचं. तू खाटेखाली नाही काय पप्पाला पण आता स्कीम मिळाला याला. दरवाजा तुटेल. हळू हॅलो हॅलो आहे मी आहे ना मी आहे. अरे आहे मी काय? किती वेळ काय चालवतो तुझं? आपलं ते इंग्रजी शिकवत होतो. इंग्रजी शिकवत होता तू? अरे 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 कुणाचं नशीब फुटलं म्हणायचं रे एवढं? माझं नशीब फुटलं. तुम्ही आल्यामुळे. बसा ना बसा. तुम्ही बसा बसा. त्याचं काय मी शिकवत नव्हतो. ते आपलं तुमची मग काय करत काय होता? तुमची बदली करत होतो. माझी? आपलं कपडे बदलत होतो. हो ना काय करणार? अरे 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 बालगंधर्व तर 1 मिनिटात साडी बदलत असत. काय सांगताय काय? मग खरंच मोठे होते ते. मला काय झालं शिवाशिवीतच वेळ लागला. आता कपडे बदलताना शिवाशिवी कशाला खेळायची? नाही कपडे शिवताना वेळ गेला. या फाटला ते शिवायला. कपडे शिवत होता शाळेत. वयाबरोबर फक्त आपला वेंधळेपणा वाढलाय. आता शहाणपणा बंद करा. ते आत्मचरित्र जाऊ दे तिकडे चुलखंडात तुमच्या. आणि गुपचूप आमच्या बरोबर घरी चला. नाही बापा मी तुमच्या घरी येणार नाही. आता हेच माझं घर. हेच माझं माहेर. हेच माझा सासर. असू दे असू दे. आता शहाणपणा बंद करा. हवालदार सामान उचला आणि घरी चला. हात लावलास तर. नमस्कार शंभू मास्टर. नमस्कार. आता हे आणखी कोण? ते आपलं ते कोण आहे ते?
मी आलो शेजार धर्म काहीतरी उसनं मागायला आला असणार आलो कैसे हो काला दादा अच्छे हो ना तो जाओ ना फिर जाओ ना जाओ अरे हमारा जो वो हमारा गुलबख्शी का इंग्लिश का ट्यूशन घेना चलता है गुलबख्शी किधर है कोण गुलबक्षी अरे हमारा गुलबख्शी अरे गुलबक्षीचं फुल झाडावर असतं बाहेरचं तुला सगळं सांगतो झाड दाखवून आणतो त्याला अरे बाबा आतमध्ये माझे मोठे साहेब बसलेत अरे उसको तो मैं अच्छी तरह पहचानता 2 बार हमको जेल में अच्छा, भेजा अरे वाह। रंडू सर लेकिन हमारा गुलबख्शी किधर है इधर रुका ना तो तीसरी बार अंदर जाएगा चलेगा क्या नहीं नहीं, नहीं। पहला मालूम होता तो मेरा आता भी नहीं कबाड़े साहब सांप के लिए कुछ भेजने का क्या वो दोनों को ऊपर भेज देंगे नहीं। बेड़ा कुठला चल वास मारतोय चलो बंडर नाही इधर गुलबक्षी नाहीच आहे आमच्याकडे येतच नाही कधी तर या आता ही गुलबक्षी कोण गुलबक्षी मुलगी आहे काल्या दादाची मुलगी आहे 10-10:30 पावणे 11 वर्षाची ही चुणचुणीत मुलगी आहे चुणचुणीत हो ना रोज माझ्याकडे इंग्रजी शिकायला येते काल्या दादा चेकिंगला येतो शिकते की नाही बघायला हा आता दादा कुठला काढलात आणखी हा असला तसला दादा नाहीये बाबा या झोपडपट्टीचा मालक आहे आपल्या मुलीनं खूप शिकून राष्ट्राचं कोणीतरी व्हावं असं त्याला वाटत असतं तुम्हाला सांगतो बाबा आपल्या गबाळे घराण्याचं नाव एक दिवस राष्ट्राच्या इतिहासात येणार ते जेव्हा यायचं असेल ना तेव्हा खुशाली होते बावटपणा बंद कर आणि आधी आमच्या बरोबर घरी चल मी काय म्हणतो पप्पा मी उद्या आलो तर चालणार नाही का तू ती जी उद्या म्हणतोयस ना ती आजच उगवलेली आहे हवालदार चला सामान घ्या थांबा हवालदार साहेब पप्पा उद्या आईचे कोण ग मांजर आपलं उंदीर चूप बाबा कोण तू गुलबक्षी गुलबक्षी अरे वा अरे गुलबक्षी हीच का तुझी ती 10-10:30 पावणे 11 वर्षाची चुणचुणी नाही नाही पप्पा मी जिला शिकवतो ना ती ही गुलबक्षी नाही ही मोठी गुलबक्षी हा मध्येच कुठे टपकली कुठे पांचटपणा बंद कर सुकन्यासारखी सुंदर मुलगी सोडून देऊन तू हिच्या नादी लागला होतास काय बाबा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बाबा गैरसमज नाही चांगला समज झालाय माझा बाळपणा बंद कर आत्मचरित्राच्या नावाखाली तुझे हे धंदे इथे चालले होते काय बाबा हवालदार जे सामान उचला आणि घरी चला बाबा प्लीज माझा ऐकून घ्या बाबा बाबा तुमचा गैरसमज होता बाबा बाबा प्लीज बाबा बाबा साहेब गेट आउट आय से गेट आउट प्लीज साहेब प्लीज लिस्टन टू मी आता काय कपाळाचं लिस्टू थोडा वेळ खाट्याखाली बसली असती तर काय जीव गेला असता तुझा मी काय करणार तो अंगावर आला ना कोण अंगावर आला उंदीर काय केलं त्यानं तसे काही बी नाही केलं इकडे तिकडे फिरत होता नुसता उंदीरच होता ना वाघ नव्हता ना गेला असता आपल्या मार्गानं कसं कसं व्हायला लागलं बघा साहेब गुदगुल्या केल्यावानी सॉरी साहेब सगळे जण माझ्या आत्मचरित्राच्या जीवावर उठले हा उंदीर सुद्धा माझ्या आत्मचरित्राचा बोऱ्या वाजणार ही काय भानगड आहे साहेब आत्मचरित म्हणजे काय ही भानगड मला सुद्धा अजून कळलेली नाहीये काय होणार आहे माझ्या आत्मचरित्राचं साहेब माझं इंग्लिशचं काय होणार हे माझ्या आत्मचरित्राचं होणार ना तेच सारी प्रीतम तुझा प्रीतम गेला खड्ड्यात गेट आउट गेट आउट बापरे मला हे सगळं सहन होईल का का नाही होणार हे कळलं तर तुझा फायदाच आहे असले भडक प्रसंग असल्याशिवाय तुला प्रसिद्धी मिळणार नाही आणि या सगळ्या संकटानंतर तुझं आणि गुलबक्षीचं मिलन होईल हो ठीक आहे
देखो ये बात नहीं करने का। उस दिन हम हमारा छोकरा भेजा था। हाँ वो बैग। हाँ वो बैग वाला छोकरा। रहने दीजिए जी, लेकिन वो जरा हमारे साਡਾ काम जी। हेलो जॉनी, नहीं और एक बार याद दिला देना जी। तू क्या? इधर ला। क्या रे जॉनी? हाँ? क्या हमेशा लफड़ा का बात करते रहे तू? कौन इंस्पेक्टर? हाँ क्या नाम? कदम। हम देख ले रहे। हाँ ये है साहब, आपका वो इंस्पेक्टर कदम, आजकल उसका कदम थोड़ा टेढ़ा पड़ता। वो इस इलाके में नया है, मैं समझा दूंगा। अच्छा ये बताओ, हमारे दोस्त का काम कब कर रहे हो? काम तो बोलो। अरे वही जो फोन पे बताया था। वो शिवरा की जमीन के बारे में जी। अरे साहब, आपको उधर कौन सा जमीन होने का हमको सिर्फ बता देने का बस। लेकिन अब नहीं साहब, दिला दे आपको जमीन उधर का। उसके कुछ पेपर? नहीं साहब, पेपर वेपर का कोई जरूरत नहीं है। हाँ, चलो हम दिखाते हैं जमीन आपको। चलो चलो जी। ये देखो साहब, ये यहाँ से वहाँ तक वो पूरा वो आपका जमीन आप नहीं समझना साहब। इसका जमीन है? अरे किसका भी हो, सब आपके लिए गाली करा देगा, बोला ना हमें। क्या रे तू इधर क्या, तेरे को साहब के पास होना चाहिए था। साहेब इंग्रजी नाही शिकवणार म्हणतात. लेकिन मैं क्या बोलता तेरे को? अहो पण माझं ऐका ना. अब फिर भी तू उधर जा। अहो दादा, साहेब लई चिडलेत. अहो त्यांच्याकडे एक मोठे साहेब येऊन गेले. हा तेव्हापासून ते असे चिडलेत. बापरे, मला तर भीती वाटते. फॉर्म्युला लंजा कोडका। जय मारुती राया. अरे बापरे, झोपडी तोडणारे आले वाटतं. थांबा थांबा, आधी उघडल्यावर तोडा. एवढ्या मोठ्या लेखकाची झोपडी तोडता म्हणजे काय तुम्ही? नुसतंच धड मुणकं नाही, या माणसाचं काही धड नाही. हे गबाळ्या, सुकन्याने मला सगळं काही सांगितलंय. सगळं म्हणजे काय काय सांगितलं? सर्वच. आता तू आमचा भावी जावई होणार म्हणून 4 गोष्टी सांगायला आलो. आत्मचरित्राबद्दल? थांबा, पॅड घेऊन येतो. ज्या आईला आपल्याला साहित्यातलं काय कळत नाही. आता लफड्याचं काय असेल तर बोल. लफडं? कसला लफडं? एका पोलीस ऑफिसरशी बोलतोस, नीट लक्षात ठेव. येस सर, तुम्हाला खरंच सांगतो, गुलबक्षीचं माझं काही लफडं नाही. मी तिला फक्त इंग्रजी शिकवतो, म्हणजे शिक्षागाराचं कार्य करतो. डोंट टॉक नॉनसेन्स. तुला एका आठवड्याची मुदत देतो. एका आठवड्यात ती झोपडी आणि गुलबक्षीचा नाद सोडला नाहीस तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोणी नाही. तुम्ही माझं थोडंसं ऐकून तरी मला घ्या. काही ऐकायचं अहो, नाही. असं काय करताय? तिच्या मागं लपली होती की काय? ए सुकन्या, तू तरी सांग ना त्यांना, असं काय करताय? प्लीज सांग हे बघ ना. सुकन्या, तुला जे काही सांगायचं ते इथेच सांग. घरी जाऊन माझ्या समोर मुळमुळ रडत बसायचं नाही. चल लवकर. हिरोईनच्या काकाशी संघर्ष. आता मजा येणार आत्मचरित्राला. काकांबद्दल वाटतं. नमस्कार. सजनीकांत तू होय? डोळे आले काय? तेच म्हटलं. नमस्कार. इन्स्पेक्टर साहेब कशाला आले होते तुमच्याकडे? ते आमचा परिचय. काल्या दादाला जर कळालं ना की हे इन्स्पेक्टर साहेब तुमच्या ओळखीचे काय आहेत करेल तो? तर त्यांना फार आनंद होईल. हा मग ठीक आहे, मग ठीक आहे. हे कदम साहेब कशाला आले होते तुमच्याकडे? हे माझ्या ओळखीचे माहिती आहे ना तुला. 8 टाकीन जास्त बोललास तर. खाली आवाज, खाली आवाज. कदम साहेब कशाला आले होते? हा, त्यांच्यावरती मुलगी आली होती ना, तिची ओळख करून द्यायला. तिला कुठेतरी नोकरी पाहिजे, देऊ चिकटवून त्याला काय. अच्छा अच्छा. ते इंग्रजीच्या शिकवणीचं काय करणार? आपण पण शिकणार आहात का? छे छे, तेच म्हटलं. गुलबक्षी. ती आणि मी बघून घेतो. तुम्ही जा आता. जा. ओके. माणूस धड कधी उभाच राहत नाही, सारखा वाकत असतो सगळीकडनं. ही वाकणारी माणसं माझ्या आत्मचरित्रात. खराश
मिक्स की गोली गुलबक्षी ये 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 बस बस इथं बस बस अगं बस ना ग काय झालं आता आम्ही नाही बोलत जा आता काय झालं आणखीन जा तिथं तिथं म्हणजे कुठं ती मागाशी आली होती ना तिच्याकडे अगं ती मला वैशीला मारायला आली होती तिला नोकरी पाहिजे ना म्हणून आम्ही नोकऱ्या देतो माहितीये की नाही मग हो मला वाटलं तसं काय होत का काय आवडच कुठली हे बघ डार्लिंग तिचं नाव तोमला इंग्लिश शिकवायला पाहिजे हे बघ तुला मी 7-8 दिवसात इंग्रजी शिकवतो चालेल 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 ना पण गुलबक्षी तुला माझं एक काम करावं लागेल कधी करायचं काय ते लगेच इतर घोड्यावरच बसलेली आहे लगीन ना आपण लगेच करायचं लगेच हं? पण त्याआधी माझं काम करायचं त्याचं काय मला इथं झोपडपट्टीत फिरवून आणशील इथल्या लोकांना मला जवळून बघायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचे फोटोग्राफ्स काढायचे आहेत त्यांच्या मुलाखती लिहायच्या आहेत मला घेऊन जाशील हे सगळं कशा पाहिजे त्याचं काय गुलबक्षी हे सगळं तुला नाही सांगता येणार आमचं सगळं गुप्त आहे कधीतरी माझं पेपरात नाव असशील ना तेव्हाच तुला सगळं कळेल मग घेऊन जाशील ना मला झोपडपट्टीत कालिया दादाला विचारून सांगते हा अगं 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 पण काल्या दादाला कशाला विचारायला पाहिजे म्हणजे अहो झोपडपट्टी त्याच्याच मालकीची आहे गुलबक्षी तू जर मला मदत केलीस ना तर तुझं नाव महाराष्ट्रभर होईल हे बघ माझं भवितव्य तुझ्याच हातात आहे ग आणि माझं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे त्याचं काय त्या भवितव्याची काळजी मी घेईन मग तर झालं मग माझं एवढं काम करशील ना थँक्यू गुलबक्षी थँक्यू पाहिलं अडाणी असंस्कृत मुलगी मला समजून घेते पण सुकन्या माझ्या आत्मचरित्रामध्ये तुम्हाला गुलबक्षीच्या रूपाने एक आदर्श कॅरेक्टर वाचायला मिळणार आहे हा पण विकत घेऊन वाचला तरच काय साला हे तर एकदम चुप्परच तुम माणूस निघाला की ये तो कुछ नहीं दादा कल परसों तो कोर्ट के जज साहब भी आके गए और बात उस दिन कमिश्नर ने इसके कंधे पे हाथ रखा मैंने अपनी आंखों से देखा इंस्पेक्टर कदम पण त्याच्या ओळखीचा आहे दादा ये तो बहुत बड़ा साहब लगता है चुप है अरे अपना काला दादा क्या कम पहुंचेला है क्या बाप दादा बैठ 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 अब तू क्या खबर लाई है दादा साहेबांना अख्ख्या झोपडपट्टीत फिरायचंय म्हणतो फोटो काढायचे लोकांची भाषणं रेकॉर्ड करायचे म्हणतो हा बस पडा तू क्या जब बेट अमरेल चला ते काय तुला कचरापट्टी वाटला ओढायला चापडू ऐसा करो फॉर्म्युला एर्रा पेट्टी अब मजा आएगा खळबळजनक चित्तथरारक अनुभव आता अनुभवायला मिळणार आहे राम 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 कैसा है साहब? राम 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 क्या हो गया राम साहब? राम राम कुछ बोलता नहीं कोई तकलीफ है क्या इधर नहीं नहीं ऐसा कुछ नहीं आप काय के वास्ते आए इधर आपको मिलने के वास्ते आया साहब हम एकदम जेंटलमैन आदमी है साहब जो आदमी हमको साला मदद करता है उसको माला माल कर देता साहब साहब आप गवर्नमेंट का आदमी है ना अपन गवर्नमेंट को बहुत मानता गवर्नमेंट सर्वेंट को भी बहुत मानता साहब हम कोई अड़चन नहीं आने देगा साहब आखिर साहब गवर्नमेंट किसका हमारा सबका आप किसके बारे में बोल रहे हैं अरे साहब आपको सब समझ में आ जाएगा साहब अपन का वो मिनिस्टर तक सबसे पहचान है हाँ साहब हम आपको गारंटी देता साहब यहाँ पे साला कोई भी लपड़ा वाला काम नहीं करेगा जो प्रॉपर्टी में कोई भी आदमी लेकिन साहब कल वो इंस्पेक्टर कदम आए थे ना इधर नहीं नहीं वो नहीं आए थे कदम नहीं आए अच्छा आदमी है साहब हाँ आया था हाँ हम आज मैं उसको नेक आदमी पावर नहीं लेते साहब हमसे लेकिन साहब आप ये जो रिपोर्ट लिखते ना उसके ऊपर तो इंस्पेक्टर कदम एक्शन लेगा कि नहीं बोला आता जेंटलमन आदमी निघाला झोपडपट्टीत अडचणी येणार नाही लफडी होणार नाही संघर्ष होणार नाही माझं आत्मचरित्र इथं बोंबळलं त्याला काय सांगायचं
मला पोलिस माणूस समजतोय, समजू दे. नाहीतरी आत्मचरित्र त्याला काय कळणार आहे. सांगूया आपलं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं, घबरा मत, मैं तुम्हारा काम कर दूंगा. हाँ लेकिन मुझे मेरा काम करने दो. करो करो साहब, बिंदास करने का. अपन वो गुलबख्शी को भी बोल दिया साहब को मदद करने का. साहब आपको हमारा गुलबख्शी कैसा लगता है, पसंद है? ठीक है ठीक है, मजा करो साहब, हम चलते हैं. मजा बॅग बॅग, आओ दादा ओ दादा ओ दादा ओ दादा, तुमची बॅग, तुम्हाला बॅग, तुमची बॅग, तुम्हाला बॅग, दादा भाऊ बॅग. अच्छा काय करतो, तुम्हारे लिए प्रेजेंट है. अरे वा, रक्त आहे रक्त आहे. जन्माला आला तो बहुतेक वाकडा तिकडा आला असणार, उभाच राहत नाही. प्रेझेंट दिली, आपल्याला काय करायचंय मारुती. माहिती गोळा केली, आज जरा वेगळी माहिती गोळा केली. अरे वा, मुलं खेळतायत, फोटो काढूया. 2 मुलं रस्त्यावर बसून खेळत होते. हा तुमच्या आत्मचरितला हा हा बेवडा, चालेल चालेल, अशीच माणसं गोळा करून दे ग. फोटो तेव्हा त्याला मुलाखत घेऊया. नमस्कार बेवडे, नमस्कार. लक्षच नाही त्याचं. मला एक सांगा, हे पेय स्वर्गातून पृथ्वीवर कुणी आणलं? आपण आणलं का? फार उपकार केलेत म्हणून तर रस्त्यावर दिसतंय. बरं, तुम्हाला हे प्यायला रोज परवडतं का? हो, कोणाचे तरी खिसे कापत असणार, दुसरं काय. आपण काही कामधंदा करता का? कोणता? यायचं का? हे तर रोजच असणार त्याचं. बरं, ह्याच्यामध्ये आपला कोणी आदर्श आहे का? कोण? मी कानाखाली आवाज काढीन, माझ्या दाढीवरनं म्हणाला असेल कदाचित. आपलं नाव काय? आपण काय करता? मी एक कलाकार आहे. कलाकार आणि प्यालेला म्हणजे पिंडार. चल आपण इकडनं जाऊया, चल चल. कशी आमची झोपडपट्टी? आगे जाओ आगे जाओ. आत्मचरित्र. हो, आत्मचरित्रासाठी चांगला माणूस आहे. फोटो काढतो ना तुझा. ठीक. आता मी तुला काही प्रश्न विचारणार, त्याची तू उत्तर दे. मला एक सांग, बीके बद्दल तुम्ही 2 शब्द बोलू शकाल का? 1 रुपया द्यावं साहेब. हा शोध कोणी लावला? 8 आणे तरी द्यावं साहेब. ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे का? 4 आणे तरी द्यावं साहेब. सर्वात जास्त भिकारी कुठल्या देशात आहेत? 5 पैसे तरी द्यावं साहेब, खूप भूक लागली मला एक सांगा, भीक नको पण कुत्रावर ही म्हण कधीपासून आली? तुम्हाला भेटलं. हा, मला भेटलं, मला भेटलं, मला कुत्रा करून टाकलं. चल तू. आत्मचरित्र लिहिण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. माझ्या आत्मचरित्रासाठी माणूस सापडला, कॅरेक्टर. ते माझं पॅड उपाशी दुःखी माणूस. वा वा वा. मला एक सांगा, तुम्ही जन्मापासून उपाशी आहात की आता झालात? जन्मापासूनच असणार. उपाशी माणूस कसा असतो? म्हणजे त्याचा रंग काळा गोरा दिसतच आहे. विचारायचं काय ते? तुम्ही उपाशी म्हणजे 2 जेवणाच्या मध्ये असता की कायमचे असता? तुमच्या पोटावर वाटतंय कायमचे असावेत. बरगड्या मोजूया त्यांच्या. 1 2 12. डावीकडे 12, उजवीकडे 12. हाड बघू, जागच्या जागी वर आली आहेत. तोंड उघडू, बघा बघा तोंड उघडा. सगळे खात आहेत, खात नाहीत ना म्हणून पडलेच नाहीत कधी. डोळे बघू, डोळे बघू, फार खोल गेले, दिसले. आहेत डोळे आहेत. एक काम कर थांब. हा कॅमेरा घे, कॅमेरा घे. आणि आमच्या दोघांचा फोटो काढ. इथं क्लिक करायचा, लक्षात ठेव. व्यवस्थित फोटो काढण्याचा बलतीकडे जातील कुठेतरी. उभी शाबास. काढ फोटो. आजोबा जरा तिकडे बघा. हा बघा. आईच्या वास. इस्माईल.
छोकरा किधर है? पीड़ी लेके आना और चमेली को बोल मेरा गिलास खा ले, मैंने पी ली। या साहेब या इथं नको, आपण बाहेर जाऊ. अनुभव घ्यायचा आहे ना. या काय घाबरू नका, मी आहे. एक सगळं दाखवतो तुम्हाला. या बघा साहेब, घाबरू नका, मी आहे. हे काय घ्यायचं काय माझी तूच होत बाबा, तूच होत. मला काय जमत नाही असते साहेब. हळू 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 हळू. अनुभवाचे घोट असेच घ्यायचे असतात बाबा. वट तू वट वट वट. राजू आणि काजू दारू एका ठिकाणी दोन दिसायला लागले. दारू चढली मला. जुळेच आहेत बाबा. जुळे हा जत्रेत भेटले होते मला. म्हटलं एक हरवला कसा नाही. हे जुळ्या पेन नाही, मी इथं पेन घेऊन नाही आलो. मी इथं अनुभवाचे गोळा करायला आलो. आग लावायची आता सांग ना, तोंडाला आग लावायची. आता लावतो आग. परत दे जुळे. हे बघ थांब टाकले भांग पाडतो. माती दे परत. तू ओढ मी पेटवतो. तू ओढ. काय म्हणे तुझी दारू म्हणजे एकदम फाकडो आणून घेतो. साहेब इथं काहीच नाही. हा चमेलीच्या हातची पिऊन बघा. चमेली चमेली आई शाबाश क्या दिखती है. डोळा काटली नाही ना माझी. दारू लेके और तेरे हाथ की कडक. तेरा नाम है चमेली, दारू पिऊन माणसं मेली. ए मूर्ख ठीक है, चल जल्दी लेके चल. अरे तेरा नाम है चमेली, अरे दारू लेके आ जल्दी. आया माल आया माल. ऐसाच पिएंगे हम. क्या माल है. वाह ऐसा किया मेरे को, मैं भी ऐसा करेगा. छोड़ेगा नहीं. चमेली राम तेरी चमेली मैली. वाह 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 क्या बात है. वाह क्या बात है. मी वाह काय केलं म्हणजे चेहऱ्यावर प्रकाश पडला. काय ती फोटो तुम्ही बाहेर नाही येणार. माझ्या बरोबर चला. कुठे चला तुझ्या बरोबर होतो तुम्हाला. काय करतो सर सांग ना कुठे ते. कुठे म्हणजे काळूच कडा कडी गली आला घरगडी. चुकलं अरे जमान लाईट लावा. सापडलं बटन. मला वाटलं सापडतं की नाही. अरे जमान गाडी माझी दुखते पर गडी. जरा जमान झब्बा काढा. मेरे को गिराया किसने गिराया. काल्या दादाने बॅग दिली मला प्रेझेंट. ज्यावेळेला मला अकॅडमी अवॉर्ड मिळणार त्यावेळेला मी ह्याच बॅगेतनं पैसे आणणार. एवढेच पैसे. इकडे नुसती बॅग नाहीये का. माहितीये मला याच्यात 5 लाख आहे. 5 लाख माझ्याजवळ असली भानगड नको बाबा. माझा एक भानगड. हो ना. आवाज कुठला धंदा सरळ आहे साहेब. समधीकडे हेच तर चालले. अहो काल्या दादा तर उघड करतोय. त्याला करू दे मरू दे. हे असलं माझ्याजवळ काय माहिती का उघड लाच घेण्यासारखं. माझं ऐका घेऊन घ्या. फ्लॅट घेऊया. मला इथे राहायला नाही आवडत. आपण कुठेतरी फ्लॅट घेऊया ना. आणि दोघेही फ्लॅट होऊ. अगे असली जोखीम आपल्याकडे नको बाबा. त्याच्याशी बेईमानी केली ना तर त्याच्यासारखं वाईट कुणी नाही. काय करतो तो.
वाटल ते म्हणजे बेईमान माणसाला खतम करून टाकतो. बापरे मी इमानी आहे. अहो तुम्ही कशाला भीताय? मग तुम्ही कुठे केली बेईमानी? मी नाहीच केली बेईमानी. मी इमानी. आता हे बघा, पुन्हा पैशाचे विषय कुठे काढू नका. अजिबात नाही. नाहीतर तो मी जाते. हा चौकाचा तू वरच्यावर येत जा इकडे. एवढे पैसे सांभाळायचे म्हणजे कठीणच आहे बाबा. बोंबला वांदे होणार. करायला काय आलो तो लपून ठेवूया बाबा. बोंबल माझं आत्मचरित्र बोलतो काहीतरी व्हायला लागलं. काल्या दादानं मला दिलेले पैसे, माझ्या प्रेमाचा त्रिकोण, झोपडपट्टीतले कलाकार, पोलिसांचे. अच्छा बापरे, माझ्यावर धाड घालायला आले की काय? माझ्या आत्मचरित्रासाठी चांगला विषय मिळाला. झोपडपट्टीवरील धाडी, दारूच्या अड्ड्यावर धाड, जुगाराच्या अड्ड्यावर धाड, धाडाधाड. काला दादा के बाजार में पंजा. हाँ ले ले. पुलिस वणक्कम कदम सर. माझ्यावरून हलाल तर गोळ्या खाली नेके गाला. काल्या किधर है? तुझे कोई काल्या वाला मालूम नहीं? तुझे काल्या वाल्या मालूम नहीं. मालूम नहीं? हाँ? अंदर जाएगा ना तो काल्या बराबर याद आएगा. कमॉन वाजगावकर, कुठल्याही परिस्थितीत तो हरामखोर आपल्याला सापडायलाच हवा. अरे काल्या दादाशी बेईमानी केली तर त्याच्यासारखं वाईट कुणी नाही. बेईमान माणसाला खतम करून टाकतो तो. गुलबक्षी, माझी काही चूक नाही ग. त्या सुकन्याच्या काकानं इन्स्पेक्टरने सगळा गोळ केला. माझ्यावर सूड उगवण्यासाठी केला असणार त्याने. त्याला जाऊ द्या खड्ड्यात. आपण दोघं बी इथून कुठेतरी दूर पळून जाऊ. नाहीतरी काल्या दादाच्या तावडीतून सुटायचंच होतं मला. पण तुम्ही तरी माझे आहात ना? गुलबक्षी, मी कुठे? गुलबक्षी, स्वप्न होतं का काय? बापरे, काल्या दादा आला असणार. बापरे. अरे बापरे. ना फिर काल्या शाह त्याला आमच्या बरोबर गद्दारी करते. आमच्या बरोबर गद्दारी करणारा माणूस झोपडपट्टीमध्ये अजून जिवंत नाही राहिला रे. काल्या दादा, मला माफ करा काल्या दादा. काय सांगतो असं करून गाडी आमच्याकडनं पैसा खातो आणि मग चापा मारायला लावतो. त्याला तुमच्या पोलीस लोकांची स्टाईल मला चांगली माहिती आहे. अहो, माझा पोलिसांची काही संबंध नाही. पोलिसांची काही संबंध नाही. खरंच नाही. मग ते इन्स्पेक्टर कदम इकडे कशाला येते? तुझा पाय दाबायला. खरंच सांगतो, माझा काही एक संबंध नाहीये. फिर काय गोवा इधर? मी आत्मचरित्र लिहायला आले. नोर मोरा लांजा. अरे तू काय मला दूध पिता बच्चा समजलास काय? अबे जंडू, लोक लिवायला तिकडे हिल स्टेशन वर जातात.
तू इकडे गाणेड झोपडपट्टीत कशाला आला? मला समज माहितीये तू इकडे झोपडपट्टीमध्ये फिरून सगळं इच्चारून घेतलंस लोकांना. नाही नाही अहो, इथे जास्त चांगला अनुभव मिळतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मी मराठी माणूस आहे. अरे मी पोलीसच्या माणसावर कधीच भरोसा ठेवत नाही, पण साला तुझ्यावर भरोसा ठेवून तुला 5 लाख रुपये दिला. तसे ठेवलेत, घेऊन जा परत ते. कपडू दिलेला पैसा वापस घेणं साला आपल्या शानमध्ये बसत नाही. आता असं करायचं, या इन्स्पेक्टर कदमला सांगून 4 दिवसाच्या ती केस हटवून घ्यायची. हा अजून पंचनामा झालेला नाही. बघतो मी प्रयत्न करून. नाटक बंद कर. हे बघ, जर का आपल्याशी बेईमानी करशील ना तर तुझा आमचा गुलबक्षीचा फोटो आपल्या जवळ आहे. काय कधी केव्हा कुणी काढला सगळं समजेल बच्चू तुला. हे बघ, 4 दिवसाच्या आत केस नाही हटली तर तुझा आणि तो गुलबक्षीचा फोटो तुझ्या घरी, तुझ्या ऑफिस मध्ये समधीकडे पाठवून दे. समजलं? आत्मचरित्र लिहितो हे, दुसरा उद्योग नव्हता मला. राजाभाऊ घोटाळा झाला. हो घोटाळा झाला. घोटाळा? तू म्हणजे घोटाळा असणार. आता आणखी काय घोटाळा केलास? आत्मचरित्राचा घोटाळा वगैरे केलास की काय? तो एक वेळ झाला तर चालला असता, पण माझ्या जीवाला धोका आहे. हो हे बघ चंदू, मी तुला सांगू का, तू आता सरळ पोलीस कमिशनरांकडे जा आणि त्यांना एकदाच काय ते खरं खरं सांगून नको. तो काल्या दादा माझा मुडदा पडिलो. अहो राजाभाऊ, तुम्ही नुसता शब्द टाकलात ना, सगळं काम व्यवस्थित होईल. अहो पंचनामा झालेला नाहीये. पोलीस कमिशनर म्हणजे तुला काय ऑर्डनरी माणूस वाटला? मी शब्द टाकू आणि तोही गुन्हेगाराला सोडा म्हणून? हे बघ, तू सुकन्याच्या काकांजवळ जा, त्यांनी सरे टाकले ना. अहो पण सुकन्याचे माझे संबंध तुटलेत, अशा परिस्थितीत ते मदत. हे बघ चंबू, संबंध तुटलेले असले तरी तुझा जीव धोक्यात आहे हे कळल्यावर ती तुला मदत करायला येईल असं मला वाटतं. अरे तिनं तुझ्यावर जीवापाड प्रेम केलेलं आहे. आज तुम्ही येतो, चला आपण जाऊ. चला 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 चला. लवकर उतर राजाभाऊ, लवकर उतर. ते पैशाचं बघ रे काय, लवकर. सुट्या पैशाची वाट बघू नको, चल लवकर. राजाभाऊ, आता काय आज जाण्यात काही अर्थ नाही. काका आला ना. एक मिनिट सुकन्या. मला ठाऊक आहे, तुम्ही तुमच्या बेईमान मित्राच्या बाजूने रद्दबदली करायला आलात. सुकन्या, मामला थोडा गंभीर आहे. माझं म्हणणं ऐकून घे, नंतर तुला काय निर्णय घ्यायचा आहे तू घे. हो ना. ठीक आहे, पण आपण दोघच बोलू. तुमचा हा मित्र चालणार नाही. ठीक आहे ठीक आहे. आपण राजाभाऊ, माझं जरा ऐकशील, तू जरा गप्प राहा. माझा निर्णय मला घेऊ दे. आपण व्यवस्थित निर्णय घ्या, मला आयुष्यात न उठवायला नाही तर. काय घेतात हळूहळू बोलतात. आले वाटतं. काय सुखू, चल जाऊया ना. राजाभाऊ लक्षात आहे ना? हो माझ्या लक्षात आहे. तू चल आपण जाऊ एकदा. मी पण येतो राजाभाऊ. राजाभाऊ मी येऊ ना. अरे तू गप्पा पाहिजे, मी इथे बसायचं. अरे एकदा तरी वडील माणसाचा आहे. बस आलो. आपण तुम्ही लवकर या. मला पहारा करायला ठेवलंय बहुतेक. आला हे बेशरम, तू इथपर्यंत आलास? सुकन्याला नादी लावून फसवतोस? तुला काय वाटलं सुकन्या रस्त्यावर पडले? लक्षात ठेव, गाठ माझ्याशिवाय खडीत पडायला पाठवीन. अहो तुमचा गैरसमज होतोय. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तुमच्या पुतणीशी लग्न करायला तयार आहे. हे गबाया, तुझ्यासारख्या बावळट आणि धोकेबाज माणसाला कोण मुलगी देतो? मी साहित्यिक आहे, याला विचारायला. साहित्य का ओळखतो. साहेबांच्या पुरी पळून घेऊन जातं. तू का आता असं सोडत आहे ना? अरे मालवणच्या मयेकरांच्या आवलात आहे. याला आवरा काय करतो काका, मला वाचवा. हा मला वाचवा काका. अरे चंदू काय ओरडतोय? काका चल, तिचा काका तुला हात बोलवतोय. तुला बघा तो काय व्हिडिओ बघतो बघा. साहेबांनो, तुमचा लगीन असा ऐकतो. आमका लाडू द्यावा, इसरा नको अजिबात. या मयेकाराक अजिबात बरेच दिवस उपाची दिसतोय. चल बाबा तू चल.
हा ये चंदू ये ये या बसा जावई बापू बसा. आणि हे घ्या काय करारपत्र. अच्छा मी सांगतो तसा लिहा. हं? लिहा. मी चंद्रकांत बुधाजी गबाळे नशा पाणी न करता लिहून देतो की मी तुमच्या सुकन्येशी स्वखुशीने लग्न करायला तयार आहे. तयार आहे. आणि झोपडपट्टी सोडून घरी राहायला येईन. पण घरी राहायला येईन. हा हे करारपत्र स्वखुशीने किंवा कुणाच्याही दबावाखाली न येता दबावाखाली न येता लिहून देत आहे. लिहून देत आहे. हा आणि सही करा. आलो. हो करतो. राजाभाऊ यात मला काहीतरी दगाफटका दिसतोय. सुकन्यानं काहीतरी अरे याच्याशिवाय आता पर्याय नाही. तू सही कर सही. सही हो, करा. हो, तेच करतोय. मराठीत करायची का इंग्रजीत ते विचारत होतो. आणि आता झोपडपट्टी सोडून घरी राहायला यायचं. पण माझं सगळं सामान झोपडपट्टीत आहे. सामानाची काळजी नको ते येईल. तुम्ही असं करा त्या झोपडीची चावी द्या. चावी हे घ्या. नाव काय तुझं?
काय झाला मला काय झाला म्हणून मला मला विचारते का तू हं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी काय केलंय? हं? हे काम करायला सांगितलं होतं मी तुला. काय आहे? ते माझं प्रायव्हेट आहे. पोलीस वाल्याची जाऊन दोस्ती करते माझ्या तिथे शिकलं जाऊन त्याला सांगते. आता तुला तुझी जागा दाखवतो. चला. गुलबक्षीचा खून काला दादा अटक. राजा भाऊ त्या इन्स्पेक्टर कदमानं सुकन्याच्या काकानं माझा गळा कापला. आता काल्या दादा मला जिवंत ठेवणार नाही हो. हे बघ चंदू, लग्ना अगोदर ते स्वतःच्या पुतणीला विधवा करणार नाहीत. तुझ्या जीवाला काही धोका नाही. तू काल्या दादाच्या हिट लिस्टवर आहेस ना, म्हणजे तुला पोलीस संरक्षण मिळणार. अहो कसलं डोंबलाचं मी संरक्षण. सांगतो. दिवसा ढवळ्या पुढाऱ्यांचे खून होत आहेत. अहो मी एक साधा साहित्यिक आहे हो. आता माझं काय होणार? राजा भाऊ मला वाचवा. चंदू, राजा चंदू, भाऊ मन मला घट्ट कर, मी वाचवा. सांगतो राजा तुला. भाऊ वाचवा. काल्या दादा सारखा भयंकर गुन्हेगार हा आपल्या समाज जीवनाला जडलेला कॅन्सर आहे. समाजाला अशा गुन्हेगारापासून वाचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त कडक शासन करणं हाच एक उपाय आहे. आरोपीने गुलबक्षीचा खून केला हे सिद्ध झाले आहे. म्हणून आरोपीस हे न्यायालय भारतीय दंड विधानाच्या 302 कलमान्वये मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावत आहे. आपुले मरण पाहिले मेडोळा. अगं तू पुस्तक गोळा ठेवायचं काय करते? अगं हा आणखीन काढतोय. भाईसाहेब या सगळ्यांचं काय करू? आजच्या रद्दीवाल्याला विकून टाक. या खोलीत एकही पुस्तक दिसता कामा नाही. राजा भाऊ तुमचा मुक्काम आता रद्दीवाल्याकडे आहे. हा अन्याय आहे. कसला अन्याय?
अगं असं काय करतेस? अगं यातलं प्रत्येक पुस्तक माझा अवयव आहे ग. यातला रसा स्वाद घेऊन मी माझं व्यक्तिमत्व. कसलं व्यक्तिमत्व? ह्यातलं विष पिऊनच तुला आत्मचरित्राचा रॅबिस झालाय. अरे काय दैव दुर्विलास, चुकू माझ्या श्रद्धेची अशी अशी अवहेलना करतेस. यू टू बी ऑर नॉट टू बी. तुझ्यासारख्या सुशिक्षित मुलीपेक्षा ती अडाणी मुलगी बरी होती. नाव काढू नकोस तिचं. नाही काढत. माझं नशीबच फुटकं म्हणून मला हे सोसावं लागतंय. तुझ्यावर प्रेम केलं त्यातच प्रायश्चित्त मला मिळतंय. अगं सुकू असं काय करतेस? अगं अशा परिस्थितीत तूच मला सावरायला पाहिजेस. हे बघ तू अशी रडू नको. मला सुद्धा रडू येते का? आणि आता इथं आपल्या दोघांचं सांत्वन करायला तिसरं कुणी आहे का? मी आहे ना साहेब. आपण काय करता? या सगळ्यावर एक उपाय सुचवतो. कुठला? अहो तुम्ही लवकरात लवकर शुमसा करून टाका. शुमसा? हो शॉफा आहे. हा कुठल्या लेखकाचा? अहो लेखकाचा नाही, शुमसा म्हणजे शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान. फटाके. मला वाटलं काल्या ताटात आला. आपलं लग्न झालं ना? असं काय करताय? सगळे बघतायत ना. हो इतका वेळ काय थांबलाय? जा ना आपापल्या घरी. तुम्हाला काय वाटलं आईस्क्रीम मिळणार आहे म्हणून? आईस्क्रीम नंतर. आता आम्ही दोघं आत्मचरित्र लिहिणार आहोत.